वडीगोद्रीमध्ये मराठा ओबीसी आंदोलक आमने सामने आले। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यामुळे वडीगोद्रीत हाकेंच्या उपोषणस्थळी तणावाचं वातावरण बघायला मिळते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। संतप्त आंदोलकांकडून पोलिसांची हुज्जत देखील घातली जाते। या सगळ्या अनुषंगाने मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। पाहू। तणाव या ठिकाणी काही काळ निर्माण झाला होता, काय प्रतिक्रिया आहे? नाही तणावासाठीच पाठवलेले आहेत। काय तणावासाठीच पाठवलेले आहेत, दुसरं काही नाही। हे भांडणं खेळायसाठी पाठवलेले आहेत छगन भुजबळ आणि फडणवीस। त्यांना फक्त धिंगाणा करायचा आहे। मराठ्याची पोरं तिथून येणार जाणार। मी मागे सांगितलं होतं 15 दिवसापूर्वी यांना दंगली करायच्या आणि सगळ्या ओबीसी बांधवाला माहीत झाले, गावखेड्यातल्या सगळ्या धनगर बांधवाला माहीत झाले हे आंदोलन बसतंय। आम्ही बसलो की ते बसू दे, नंतर मागं पुढं पाव बसत नाही। म्हणजे हे फक्त भांडणं विकत घ्यायला आहेत, हे भांडणं करायसाठी आहेत। हे आंदोलन आरक्षणासाठी नाही, तर भांडण खेळायसाठी। असं सगळ्यांना आता धनगर समाजासह ओबीसीला माहीत झालेलं आहे की हे छगन भुजबळचं ऐकून बसते। आणि याच्या पलीकडे आणखीन एक गोष्ट झालेली, हे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस इतका विचित्र माणूस आहे। ते प्रकाश आंबेडकर भाऊ आणि एक ते नागपूरचे काय आहेत, हा तायवाडे भाऊ आणि आणखीन एक दुसरे आमदार ते शेंडगे साहेब, ते तायवाडे साहेब आणि आणखीन एक आमदार आहेत ना हो त्यांचे पडळकर भाऊ। या तिघांना जोड उभा केलाय बघा। खरी माहिती म्हणजे समाजात ते चांगलं काम करते, ते पडळकर भाऊ ते एक चांगलं समाज त्यांचा ऐकतो, एक चांगलं उभा केलंय नेटवर्क आणि व्यवस्थित चाललंय। तर या फडणवीसांनी वारस वार जोडीत जोड एक उभा करून हे फक्त हे भांडणं ते जर समाजासाठी मग त्यांना कोणीतरी क्रॉसिंग करणारा पाहिजे, म्हणजे त्यांच्याच जोड उभा करून ठेवले। फडणवीसचं माइंड म्हणजे सोपं नाही आणि त्याला बळ देतोय भुजबळ। त्या भुजबळने हे 4-5 बसले एका गावात 2 ओबीसीचं आंदोलन आणि ते बी फक्त भांडणं करायसाठी। हे होणार आहे, छगन भुजबळ हे घडून आणणार आहे दंगली। आणि काही उद्या दंगली झाल्या मारा माया का पोरायला खर्चटला ना इथून पुढं, तर जबाबदार फडणवीस आणि छगन भुजबळ। मराठ्यांनी फक्त शांत राहा, बघू किती दिवस आपल्याला दम निघतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।